नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही वीण अतिशय जाडसर किंवा थिक किंवा गुबगुबीत विणली जाते। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने याप्रमाणे दिसते। विणायला खूप सोपी वीण आहे ही। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। ही वीण 8 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 2+1 च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीयेत। ही वीण जरी 8 ओळींची असली तरी प्रत्येक ओळ ही एकसारखीच विणायची आहे, फक्त टाक्यांचा क्रम बदलणार आहे। पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक टाका पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे, धागा आत घ्यायचा, एक टाका पाठीमागून याप्रमाणे उचलून घ्यायचा आहे। हे पहा, पुन्हा एकदा पाहूया। हा जो टाका आहे त्याच्या पाठीमागून याप्रमाणे सुई घालायची आहे आणि हा टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। एक पाठीमागून सुलट, सुलट टाका विणताना धागा आतमध्येच ठेवायचा आणि टाका विणायचा आहे। धागा आत, एक टाका पाठीमागून याप्रमाणे उचलायचा, एक पाठीमागून सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा। हे शेवटपर्यंत विणत जायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेला आहे। शेवटचा हा जो एक टाका आहे तो सुलटच विणायचा। याच क्रमाने हा टाका येतो। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। आता इथून पुढे 2 ते 7 ओळी या एकाच पद्धतीने विणायच्या आहेत, म्हणजे टाके हे एकाच प्रकारे विणायचे आहेत, फक्त त्याचा क्रम वेगळा असणार आहे। तर दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। हे पहा, आता हा एक इथे टाका दिसतो आणि त्यानंतर हे 2 टाके आहेत। तर त्यावेळी धागा आत घ्यायचा। जेव्हा सुरुवातीला एक टाका असतो त्यावेळी याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे आणि 2चा 1 सुलट विणायचा आहे। धागा आतच ठेवून 2चा 1 सुलट करायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। धागा आत घ्यायचा, एक टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा, 2चा 1 सुलट। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। हा शेवटचा टाका आत धागा घेऊन उचलून घ्यायचा। याच क्रमाने हा टाका येतो। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। प्रत्येक ओळ सुरुवात करताना पहिला टाका कोणता आहे, एक टाका आहे की 2 टाके आहेत हे पाहायचं आहे आणि ओळीची सुरुवात करायची। तिसरी ओळ आहे ही। हे पहा, इथे 2 टाके आहेत, तर 2चा 1 विणायचा, आत धागा घ्यायचा, एक टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। धागा आत ठेवायचा, 2चा 1 सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका उचलून घ्यायचा। 2 ते 7 ओळींची कृती एकसारखीच आहे, फक्त टाक्यांचा क्रम सुरुवातीला बदलणार आहे। एकदा सुरुवात केल्यानंतर पुढे क्रमाने त्याचप्रमाणे टाके येत जातील। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटी 2चा 1 सुलट प्रमाणे येईल। त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। आता इथे एक टाका आहे, तर आत धागा घेऊन हा टाका उचलून घ्यायचा। याच्या पुढचं रिपीटेशन ज्याप्रमाणे बाकीच्या ओळी विणतो आपण त्याचप्रमाणे असणार आहे। 2चा 1 सुलट।
हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे. फक्त पहिला टाका काय विणायचा आहे हे ठरल्यानंतर पुढे एकसारखंच विणायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटी एक टाका राहतो, तोही याचप्रमाणे उचलून घ्यायचा. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. इथे 2 टाके आहेत, तर 2चा 1 करायचा. आत धागा घ्यायचा. 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा. पुढे त्याच क्रमाने विणत जायचं आहे. जसजशा तुम्ही ओळी विणू लागाल तसं तुमच्या लक्षात यायला लागेल की कुठला टाका कशाप्रमाणे विणायचा आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटी 2चा 1 सुलट. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पाचवी ओळ पूर्ण झाली. सहावी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. इथे 1 टाका आहे, तर आत धागा घेऊन याप्रमाणे टाका उचलून घ्यायचा. पुढचं रिपीटेशन आहे असं सुरू होईल. 2चा 1 सुलट याप्रमाणे विणत जायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटी 1 टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा. शेवटचा टाका एजिंगचा आहे. सहावी ओळ पूर्ण झाली. सातवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. इथे 2 टाके आहेत, तर 2चा 1 ने सुरुवात होईल या ओळीची. आत धागा घ्यायचा. 1 उचलायचा. पुढचं रिपीटेशन आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. ही विण विणायला अतिशय सोपी आहे. फक्त प्रत्येक ओळीची सुरुवात करताना पहिला टाका काय विणायचा हे पाहायचं आहे आणि मग पुढे त्याच क्रमाने विणायचं आहे. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटी 2चा 1 येईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. सातवी ओळ पूर्ण झाली. आठवी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. ही ओळ तेवढी वेगळी असणार आहे. आत धागा घ्यायचा आणि ही सगळी ओळ उलट विणायची आहे. अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. 1 उलट, 2चा 1 उलट, अटी याचप्रमाणे घेत जायचं आहे. ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे. फक्त अटी याप्रमाणे घ्यायची. 1 उलट, 2चा 1 उलट, याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची. शेवटी 1 उलट येईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. आठवी ओळ पूर्ण झाली. ही डिझाईन याप्रमाणे दिसेल. याच 8 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. पहिल्या 8 ओळी झाल्यानंतर दुसऱ्या 8 ओळी ज्या या आहेत त्या विणताना टाक्यांचा क्रम फक्त बदलणार आहे. दिसत असेल तुम्हाला या 2 ओळींच्या मध्ये ही एक ओळ आलेली आहे. तर दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना ह्या ज्या ओळी आहेत त्या या टाक्याला आल्या पाहिजेत, तर तेवढाच फरक असणार आहे. तर तो कसा ते पाहूया. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना त्यातली पहिली ओळ सुलट बाजूला, पहिला टाका एजिंगचा आहे. याची सुरुवात आत धागा घ्यायचा. 1 टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा. 1 पाठीमागून सुलट याप्रमाणे उचलायचा. 1 पाठीमागून सुलट. पहिला टाका विणून झाल्यानंतर पुढचं विणकाम हे आपोआप येत जाईल. ते लक्षात ठेवायची गरज नाहीये. पहिला टाका कोणता विणायचा हे या विणताना महत्वाचं आहे. तर याचप्रमाणे विणकाम येत जाईल.
दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना पहिल्या ओळीचा शेवट याप्रमाणे टाका उचलून येईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना दुसरी ओळ याप्रमाणे पहिला टाका एजिंगचा आहे. इथे 2 टाके आहेत, तर सुरुवात आता याप्रमाणेच होईल. 2चा 1 सुलट आत धागा घ्यायचा, 1 याप्रमाणे उचलून घ्यायचा. पहिला टाका पाहिला की आपोआप पुढे काय विणायचं हे लक्षात येत जाईल. 1 टाका असेल तेव्हा याप्रमाणे उचलून घ्यायचा आणि 2चा 1 सुलट विणायचा. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना दुसऱ्या ओळीचा शेवट 2चा 1 सुलटने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना तिसरी ओळ सुलट बाजूला, पहिला टाका एजिंगचा आहे. इथे 1 टाका दिसत आहे, तर तो उचलून घ्यायचा. पुढचं विणकाम आहे असं येईल. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना तिसऱ्या ओळीचा शेवट हा 1 उचलून होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. इथे 2 टाके दिसत आहेत, तर सुरुवात याप्रमाणे होईल. 2चा 1 सुलट 1 उचलून घ्यायचा. याच क्रमाने विणत जायचं आहे. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना चौथ्या ओळीचा शेवट 2चा 1 सुलटने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना पाचवी ओळ सुलट बाजूला, पहिला टाका एजिंगचा आहे. इथे हा 1 टाका आहे, तर तो उचलून घ्यायचा. पुढे रिपीटेशन नेहमीप्रमाणे येईल. दुसऱ्यांदा 5 ओळी विणताना पाचव्या ओळीचा शेवट हा टाका उचलून होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पाचवी ओळ पूर्ण झाली. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना सहावी ओळ उलट बाजूला, पहिला टाका एजिंगचा आहे. इथे हे 2 टाके दिसत आहेत, तर सुरुवात ही 2चा 1 सुलटने होईल. त्याच्या पुढे रिपीटेशन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणत जायचं आहे. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना सहाव्या ओळीचा शेवट हा 2चा 1 ने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. सहावी ओळ पूर्ण झाली. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना सातवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. इथे 1 टाका दिसत आहे, तर तो उचलून घ्यायचा. याप्रमाणे सुरुवात होईल. त्यानंतरचं रिपीटेशन ज्याप्रमाणे विणायचं आहे त्याप्रमाणे होत जाईल. प्रत्येक ओळीला सुरुवात कुठल्या टाक्याने होईल हे एकदा ठरलं की पुढचं विणकाम हे खूप सोपं आहे. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना सातव्या ओळीचा शेवट हा 1 टाका उचलून होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. सातवी ओळ पूर्ण झाली. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना आठवी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला, पहिला टाका एजिंगचा आहे. ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे. 2चा 1 उलट, अटी मात्र याप्रमाणे घ्यायची. 1 उलट हेच रिपीट करत जायचं आहे. 2चा 1 उलट, 1 उलट, याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे. दुसऱ्यांदा 8 ओळी विणताना आठव्या ओळीचा शेवट हा 2चा 1 उलटने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसऱ्या 8 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. हेच 8 ओळींचे पॅटर्न 2 वेळा पूर्ण केल्यानंतर ही डिझाईन याप्रमाणे दिसत जाईल. हे पहा, अतिशय सुंदर डिझाईन दिसते. ही विण दोन्ही बाजूनी छान दिसते. दोन्ही बाजू याच्या उपयोगी आणता येतात.
विणायला खूप सोपी आहे विण. तसं पाहायला गेलं तर फक्त एकच ओळ यामध्ये पुन्हा पुन्हा विणलेली आहे. ही विण खूपच जाडसर विणली जाते, त्यामुळे जिथे मोठे ब्लँकेट्स विणायचे आहेत, शालसाठी, स्कार्फसाठी, मोठे स्वेटर्स विणण्यासाठी, होम डेकोरसाठी, कुशन्स वगैरे विणण्यासाठी ही विण उपयोगी आहे. जिथे जास्त गरम हवा आहे तिथे ही विण उपयोग करू शकता. तर आशा आहे की ही डिझाईन तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.